नमस्कार. आत्मा मालिक कसे आहे आज सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंची चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगते ध्यान करा, पण ध्यान हे कसे केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला ध्यान करायचे असेल तर शांत जागा निवडावी, कारण आपण जेव्हा शांत जागेवर बसतो त्यावेळेस आपल्याला ध्यान लवकर लागते. त्यानंतर आसनावरती मांडी घालून बसून घ्यावे आणि आपला हा जो पाठीचा कणा आहे हा एकदम स्ट्रेट ठेवावा. त्यानंतर डोळे बंद करावे. जे आतलं बोट आहे हे असं आपल्या दोन्ही मांडीवर ठेवावं आणि त्यानंतर आपले डोळे पूर्णपणे अशा प्रकारे बंद करावे. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. श्वास सोडावा, श्वास आत घ्यावा, अशी प्रक्रिया चालू ठेवावी. आणि तरीही आपले मन भटकत असेल तर जास्तीत जास्त अशा प्रकारे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. त्याने ध्यान लवकर लागते. आणि आपल्या डोक्यात जर वेगवेगळे विचार येत असतील तर काळजी करू नये, फक्त निरीक्षण करत राहावे. पुन्हा श्वासाकडे लक्ष केंद्रित करावे. एवढे सगळे करूनही आपल्याला जर ध्यान लागत नसेल तर ओम शांती या मंत्राचा जप करावा आणि जो गुरूंनी गुरुमंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा देखील जप करावा. कारण गुरुमंत्राने आपण सद्गुरूंच्या एकदम जवळ जातो. आपले जे सद्गुरू आहेत त्यांना डोळे भरून बघून घ्यावे, त्यांना आपल्या हृदयात बघावे, गुरुमंत्राचा जप करावा. असे केल्याने काय होते तर गुरुमंत्राचा जप केला तर परमेश्वर प्राप्ती आपल्याला लवकर होते आणि आपले जे माइंड आहे ते देखील स्थिर राहते. ध्यानाची एक योग्य वेळ ठरवावी. मी तर म्हणेन जेव्हा जेव्हा शांतता असेल ना तेव्हा पटकन मेडिटेशन करून घ्यावे. पहिल्या दिवशी 5 मिनिटाचे ध्यान करावे, त्यानंतर 15 मिनिटाचे ध्यान करावे, त्यानंतर 20 मिनिटाचे ध्यान करावे, त्यानंतर अर्धा तासाचे ध्यान करावे, त्यानंतर 1 तासाचे ध्यान करावे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान करावे. यातून तुम्हाला ना वेगवेगळे असे अनुभव पण येतील. परमेश्वराची जाणीवसुद्धा व्हायला सुरुवात होईल. ध्यानाची आवड पण निर्माण होईल. जर तुम्ही अशा प्रकारे ध्यान केले तर तुम्हाला आत्मिक शांतता देखील मिळेल. ध्यान केल्यानंतर आपले जे बंद केलेले डोळे आहेत ते ना एकदम शांततेने उघडावे. डायरेक्टली डोळे उघडू नये आणि शांततेचा अनुभव घ्यावा. आपल्या या बाजूला वरती अशा प्रकारे आणि समोर काय फील होतं हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या हृदय मंदिराकडे सुद्धा बघून घेतले पाहिजे आपल्याला काय फील होते. हे सगळं झाल्यानंतर आपल्या ज्या मनात भावना आहे त्यांच्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. मी सांगितलं ह्या स्टेपनुसार ध्यान करत राहिले तर तुमच्या जीवनात वेगवेगळे बदल हे होतील. त्याचबरोबर तुमचे माइंड देखील स्थिर राहील, तुमचे आजारपण देखील दूर होईल. एवढेच नव्हे तर आत्मिक शांततासुद्धा तुम्हाला मिळेल, ईश्वराची प्राप्तीसुद्धा होईल. आणि ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर तुमचे अनेक प्रॉब्लेम अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. जसे मी दररोज ध्यान करते तसे तुम्ही पण दररोज ध्यान करावे. प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगते ध्यान करा, पण मी अचानक विचार केला मी प्रत्येकाला सांगते ध्यान करा, पण ते ध्यान कसे करावे हे पण आपण सांगणे खूप गरजेचे आहे. म्हणून मी आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे. अशा प्रकारे ध्यान करा. मला पण खूप छान अनुभव आलेले आहे आणि तुम्हाला पण येतील एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर आपल्या पहिल्या चॅनलचं नाव उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी आहे आणि आपल्या दुसऱ्या चॅनलचं नाव उज्ज्वला ब्लॉग्स असे आहे.
तर या दोन्हीही चॅनलवर जाऊन सर्वांनी मला भरभरून प्रेम द्यावे आणि आपले हे ध्यानासंदर्भातचे अध्यात्माविषयीचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करावे, जास्तीत जास्त लाईक देखील करावे. त्याचबरोबर आपले व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत चालावे. पुन्हा भेटू एक छानसे व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.